आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मराठा समाजासाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आणि त्याच वेळी मराठवाड्यातल्या मराठा आरक्षण आणि कुणबी नोंदींबाबत एक धक्कादायक माहिती समोर येते. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत तब्बल 8 उपोषणं आणि अनेक वादळी आंदोलनं केली आहेत. अध्यादेश काढायला लावले आणि हजारो मराठा बांधवांचा कुणबी दाखला मिळवून ओबीसी मध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा केला. पण तेच कुणबी प्रमाणपत्र आता अवैध ठरत असल्याची प्रकरणं सुद्धा समोर येत आहेत. पाहूयात एनडीटीव्ही मराठीचा त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. मराठवाड्यातल्या 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी दाखले रद्द. जरांगेंच्या आंदोलनातून मिळालेली कुणबी प्रमाणपत्र धोक्यात. तुमचं कुणबी प्रमाणपत्र रद्द होणार. कुणबी प्रमाणपत्रांसाठी जरांगेंनी पुकारलेला हा लढा. या लढ्यानंतरच कुणबी प्रमाणपत्र मिळू लागली. पण त्यानंतर मराठवाड्यातल्या 4 लोकप्रतिनिधींना मिळालेलं कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलं. छत्रपती संभाजीनगरमधल्या गोलटगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्य ज्योती शिंदे, परभणी जिल्हा परिषदेच्या पूर्णा तालुक्यातल्या गौर गटाच्या जिल्हा परिषद सदस्य कोमल पारवे, बीड जिल्ह्यातल्या माजलगाव नगरपालिकेच्या नगरसेविका रेखा अंकुश अंबुरे सरोदे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर नगर परिषदेच्या नगरसेविका वर्षा गायकवाड यांची कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आली. ज्योती शिंदे यांना वडील, चुलते, आत्या, आजोबा किंवा पणजोबा यांच्याशी संबंधित कोणताही वैध दस्तऐवज सादर करता आलेला नाही. कोमल पारवे यांनी समितीकडे दिलेल्या पुराव्यांची चौकशी केली असता बहुतांश पुराव्यांमधून जात स्पष्ट होत नव्हती. रेखा सरोदे यांनी सावंत आडनावाच्या वंशावळीतील नाम साधर्म्याचा फायदा घेत प्रशासनाची दिशाभूल करून प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप होता. तर वर्षा गायकवाड यांनी माहेरच्या वर्षा बोडके नावानं दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रात गंभीर विसंगती आढळून आली आहे. आता ते समितीना प्रमाणपत्र रद्द केलं. ओके, म्हणजे हे जरांगे पाटलांनी आंदोलन केल्यानंतर ज्या कुणबी नोंदी सापडल्या त्यातून तुम्ही त्याच्याच आधारे आम्ही निवडून आलो. ज्यांनी उपोषण केलं पाटलांनी ना, त्याच आधारे आम्ही निवडून आलो. आणि सर्टिफिकेट आम्ही त्याच आधारे काढलं नोंद सापडल्यामुळं आणि लढलो पण. आणि आता आम्हाला अडचण आली बा, आमचं सर्टिफिकेट रद्द करण्यात आलं. आता आम्ही त्याच्यासाठी कोर्टात न्याय मागू आणि ही रिक्वेस्ट करू कोर्टाला की आम्हाला न्याय द्या. आमच्या काही विरोधकाने आमच्यावर आक्षेप घेतला आणि आमचं समितीनं हे रद्द केलं. मग आता पुढे काय पाऊल असणार आहे तुमचा? कारण 3 प्रमाणपत्र एकूणच मराठवाड्यात रद्द झालेले आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड आणि परभणीचा तुमचा केस आहे. मग आता पुढे काय पाऊल उचलणार तुम्ही? आम्ही न्यायालयात जाऊ. न्यायालयात आमचं हे केलं, न्याय मिळेल न्यायालयात? हा, आम्हाला न्याय मिळाला. असं जनतेच्या आशीर्वादाने आम्हाला न्याय नक्कीच मिळेल. मराठवाड्यात 4 लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं मराठा विरुद्ध ओबीसी वादाला पुन्हा फोडणी मिळाली आहे. जे मंडल आयोगानं ज्यांना ओबीसी म्हणून डिक्लेअर केलेलं आहे ती माणसं कोर्टात गेलेली आहेत आणि त्यातले 90% केसेस ह्या ओबीसींच्या बाजूने लागतील. 90% बोगस प्रमाणपत्र रद्द होतील आणि तिथं निवडणुका लागतील. हे जे घाई गडबडीत अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून काही करून प्रशासनाला हाताशी धरून लाच देऊन ह्या ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत या गोष्टी कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत आणि प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. आता लक्ष्मण हाके असं म्हणतायत की हे जे सर्टिफिकेट मिळाले सगळे हे 90% रद्द होणार आहे आणि हे जे निवडणुकीत लढले यांच्या विरोधात आम्ही स्वतः या सगळ्यात पुढाकार घेऊन कोर्टात जाऊन हे सगळे रद्द करायला लावणार आहे. हे टिकणारं नाहीये आणि आम्ही हे सगळे 90% सगळे रद्द करणार लावणार. ते कोणी त्याला नाही मोजित आम्ही काय वाकडं होत नाही कोणाची. आपला पुढचं घे. जात प्रमाणपत्रासाठी जो अर्जदार मागणी करतो त्याचे रक्ताचे नातेवाईक कुणबी असावे लागतात. अर्जदाराला तशी वंशावळ सिद्ध करावी लागते. ज्याची पूर्वजाची नोंद आहे त्यांची प्रमाणपत्र ग्राह्य धरली जातात. आणि ते वंशावळ सिद्ध नाही करता आली तर 100% ते रिजेक्ट होतं. आणि असं रिजेक्ट होण्याचं जे प्रमाण आहे ते सर्व जाती धर्माचं साधारणतः एक 100 अर्ज जर सगळ्या जाती धर्माचे कास्ट सर्टिफिकेटचे निघले तर साधारणतः त्याच्यातले 8-9% हे अर्ज व्हॅलिडिटीसाठी जातात. ज्याच्यात CET, कॉर्पोरेशन निवडणुका, सरकारी सेवेत कामाला लागला ह्या ठिकाणी त्याला व्हॅलिडिटी लागते.
आणि ती व्हॅलिडिटी लागल्यानंतर त्याच्यात पुढील पडताळणीमध्ये एक साधारणतः रिजेक्शनचं प्रमाण हे 1% आहे सगळ्या जाती धर्माचं, तसंच कुणबीचं पण आहे. त्यामुळे जे सिद्ध करू शकत नाही त्याचं ते जाईलच, शिवाय तिथं पोटनिवडणूक लागेल आणि त्याचं कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते इनव्हॅलिड ठरल्यामुळं त्याला जात वैधता मिळणार नाही आणि त्यामुळं पोटनिवडणूक लागेल. 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला. याच मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रावरून मनोज जरांगे यांनी अनेक आंदोलनं केली आणि पुन्हा 29 ऑगस्टपासून जरांगेंनी आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे आतापर्यंत किती कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत, ती वैध ठरलेली आहेत का आणि कुणबी प्रमाणपत्रांची सध्याची गती सगळ्याच पातळ्यांवर तपासण्याची गरज आहे. मोहसिन शेख, NDTV मराठी, संभाजीनगर.